मित्रांनो, सप्रेम जय भीम. आपण पाहत आहोत भगवान बुद्धांनी सांगितलेला प्रतित्य समुत्पाद. प्रतित्य समुत्पाद वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ यामध्ये विभागला गेला आहे. भूतकाळामध्ये नंबर 1 भूतकाळ, यामध्ये नंबर 1 अविद्येमुळे संस्कार, नंबर 2 संस्कारामुळे विज्ञान, नंबर 3 विज्ञानामुळे नामरूप, नंबर 4 नामरूपामुळे शळायतन. दुसरा वर्तमान काळ. वर्तमान काळामध्ये शळायतनामुळे स्पर्श, स्पर्शामुळे वेदना, वेदनेमुळे तृष्णा, तृष्णेमुळे उपादान, उपादानामुळे भव. आणि नंबर 3 आहे भविष्य काळासंबंधी भवामुळे जाती, नंबर 11 जातीमुळे जरा आणि 12 आहे जरामुळे मरण. भविष्यातील जीवन हे वर्तमानावर अवलंबून असते आणि वर्तमानातील जीवन हे भूतकाळातील वाईट चांगल्या गोष्टींचा परिणाम आहे असे भगवान बुद्ध सांगतात. अविद्या आणि संस्कार दुसऱ्या आर्य सत्याचा प्रमुख अंग आहे. त्याचे विश्लेषण पुढे आहे.